नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष पराडे ओनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा 2027च्या अनुषंगानं एओनएस अकॅडमी तर्फे आम्ही तिथे एक मेंटरशिप प्रोग्राम घेऊन येतोय, ज्याचं नाव आम्ही ठेवलंय अश्वमेध. आता हे नाव का बरं ठेवलंय त्याचं देखील तुम्हाला कारण सांगेल, आणि हा मेंटरशिप प्रोग्राम बेसिकली कसा आहे आणि हा कोणासाठी आहे हे देखील मी सांगणार आहे. आणि यामध्ये कशा प्रकारचा प्लॅन इथे आम्ही तुम्हाला तुमच्यासाठी डिझाईन केलेला आहे हे देखील मी सांगणार आहे. आणि इथे स्पष्ट शब्दात लिहिलं आहे, हा स्पेसिफिक जो व्हिडिओ आहे हा कोणासाठी आहे, ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी एक अटेम्प्ट झालेला आहे, 2 अटेम्प्ट झालेला आहे किंवा त्यापेक्षा जास्त अटेम्प्ट झालेले जे विद्यार्थी आहे, म्हणजे ज्यांनी याच्या आधी एमपीएससी राज्यसेवेचं प्रिपरेशन केलेलं आहे पण ज्यांचा आतापर्यंत अटेम्प्ट निघाला नाही, किंवा या वर्षीची जी पूर्व परीक्षा आहे ती देखील त्याच्यामध्ये त्यांना 95 पेक्षा कमी मार्क मिळत असतील, तर डेफिनेटली अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. म्हणजे काय, तर इथे स्पष्ट शब्दात नमूद आहे की हा स्पेसिफिक जो मेंटरशिपचा प्रोग्राम आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्याचं डिस्कशन मी इथे करणार आहे, तर हा प्रोग्राम बिगिनर्ससाठी नाही आहे. ठीक आहे, बिगिनर्स म्हणजे काय, ज्यांचे पहिला अटेम्प्ट आहे, जे पहिल्यांदाच नव्या प्रयत्नात सुरुवात करत आहे, त्यांच्यासाठी हा मेंटरशिपचा प्रोग्राम नाही. तर ज्यांचा 1 अटेम्प्ट, 2 अटेम्प्ट, 3 अटेम्प्ट किंवा त्यापेक्षा जास्त अटेम्प्ट झाले आहे पण रिझल्ट निघत नाहीये, अशा विद्यार्थ्यांसाठी हा एमपीएससी राज्यसेवा 2027च्या अनुषंगाने आम्ही हा मेंटरशिप प्लॅन तिथे लॉन्च करतोय. आणि हा मेंटरशिप प्रोग्राम पर्सनलाइज्ड आहे. पर्सनलाइज म्हणजे काय, तर 1:1 मेंटरशिप प्रोग्राम. म्हणजे याचा अर्थ काय, 1-to-1 मेंटरशिप प्रोग्राम आहे. म्हणजे मी इथे राहणार आहे समोर तुमच्या, आणि तुमच्या पुढे तुम्ही राहणार आहे, माझ्या पुढे तुम्ही राहणार आहे. तर आपण आठवड्यातनं एकदा पूर्ण जे काही आठवड्याभरात केलेलं आहे त्याचं सखोल विश्लेषण इथे तो मेंटर तुमच्याकडनं करून घेणार आहे. तो मेंटर कोण आहे, मी स्वतः आहे, आणि माझ्यासोबत दीपक सर असणार आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे 1-to-1 मेंटरशिप प्रोग्राम हा आहे. यालाच आपण पर्सनलाइज मेंटरशिप प्रोग्राम देखील आपण म्हणू शकतो. मी परत सांगतोय, हा प्रोग्राम बिगिनर्ससाठी नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पहिल्यांदा अटेम्प्ट देऊ इच्छित असाल तर आमचे विविध जे प्रोग्राम आहेत, समर्पण बॅच आहे ती तुम्ही जॉईन करू शकता. त्याचा मेंटरशिप प्रोग्राम वेगळा आहे, त्या बॅच अंतर्गत आम्ही मेंटरशिप देणार आहात. पण हा जर प्रोग्राम तुम्हाला स्पेसिफिकली जॉईन करायचा असेल तर तुम्ही किमान 1 अटेम्प्ट तरी दिलेला असला पाहिजे. आणि ज्या कारणामुळे तुमचा जर अटेम्प्ट निघत नसेल तेच कारण आपण इथे पहिले फोकस करणार आहे. तर अश्वमेध नाव याच्यासाठी दिलंय आम्ही, कारण हे एक प्रकारचं यज्ञ आहे विद्यार्थी मित्रांनो. या यज्ञामध्ये ज्याला कोणी विजय प्राप्त करायचा असेल, ज्याला यश प्राप्त करायचं असेल, त्यांनी अशा यज्ञासारखंच तुम्हाला तिथं डेडिकेशन, कन्सिस्टन्सी दाखवणं आवश्यक आहे. आणि या अश्वमेध मेंटरशिप प्लॅन अंतर्गत हा डेली मेंटरशिपचा प्लॅन आहे. म्हणजे याच्यामध्ये आम्ही दररोज तुम्ही काय करायला पाहिजे, त्याचं कसं अपडेट आम्ही घेणार आहे, मग आठवड्याचं प्लॅनिंग कसं करायला पाहिजे, या सगळ्या बाबी आम्ही तिथं बनवलेल्या आहे. सगळा प्रोग्राम तयार आहे. आणि जो कोणी हा प्रोग्राम लावू इच्छित असेल त्यांनी सरळ मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या नंबरवर कॉल करा. ते सगळे डिटेल आपण समजून घेऊयात. तर बघा, सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, हा प्रोग्राम जो आपला मेंटरशिपचा प्रोग्राम आहे थोडा इतरांपेक्षा वेगळा आहे. आता इतरांपेक्षा वेगळा आहे म्हणजे काय, तर यामध्ये आम्ही काय करणार आहे, जनरली जो क्रम असतो परीक्षेचा तो कसा असतो, तर सर्वप्रथम आपण पूर्व परीक्षाचा अभ्यास करतो, मग पूर्व नंतर आपण मुख्यचा अभ्यास करतो, आणि जेव्हा मुख्य निघाली तेव्हा आपण जागे होतो, आणि तेव्हा आपण इंटरव्ह्यूचा अभ्यास करतो. ठीक आहे, तेव्हा आपण कशाचा अभ्यास करतो, इंटरव्ह्यूचा. म्हणजे काय, जनरली जो क्रम असतो विद्यार्थ्यांचा अभ्यास असा, तो पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू असा असतो. पण या मेंटरशिप प्रोग्राम अंतर्गत आपण हा जो क्रम हा रिव्हर्स केलाय. म्हणजे काय, तर तुम्हाला सर्वप्रथम जेव्हा ही मेंटरशिपची बॅच आमची सुरू होणार आहे, त्या बॅचमध्ये पहिलं सेशन तुमचं ओरिएंटेशनचं सेशन राहणार आहे. आणि त्या ओरिएंटेशनच्या सेशन मध्ये सर्वप्रथम आम्ही सुरुवात करणार आहे इंटरव्ह्यू पासनं. म्हणजे रिव्हर्स प्रोग्राम आहे. तर इथे पहिले आम्ही इंटरव्ह्यूवर फोकस करू, इंटरव्ह्यू सोबत मग तुमची मेन्स होणार आहे, आणि मग मेन्स नंतर तुमचं प्रिलिम्सवर आम्ही फोकस करणार आहे. याचं कारण तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, की का बरं इंटरव्ह्यूचे सेशन्स आम्ही पहिले लावले. आणि हे म्हणजे पहिले लावले म्हणजे असं नाही की लगातार होणार आहे म्हणून. पहिल्या आठवड्याचं पहिलं सेशन तुमचं इंटरव्ह्यूचं होईल, ओरिएंटेशन सेशन. त्यामध्ये तुम्हाला सांगण्यात येणार आहे की बहुतांश विद्यार्थी काय करतात, पूर्व मुख्य दोघांच्याच मध्ये अडकून राहतात, आणि जेव्हा पूर्व आणि मुख्य निघते आणि जेव्हा इंटरव्ह्यू द्यायची पाळी येते तेव्हा त्यांची इंटरव्ह्यूची तयारीच राहत नाही. म्हणजे काय, तर पूर्व मुख्य करून देखील जर तुम्ही इंटरव्ह्यूची तयारी करत नसाल तर तुमचा अटेम्प्ट तसाच गणतो, म्हणजे तुमच्या हातात पद राहत नाही. म्हणून या मेंटरशिप बॅच अंतर्गत आमचा प्रमुख उद्देश काय, या प्रमुख उद्देश हाच आहे की 3ही टप्पे तुमचे एक सोबत निघाले पाहिजे, जेणेकरून तुमच्या हातात पद राहिलं पाहिजे. म्हणूनच हा पूर्ण जो प्रोग्राम आहे मेंटरशिपचा, हा इंटिग्रेटेड बॅच अंतर्गत आम्ही रन करणार आहे. इंटिग्रेटेडचा अर्थ हाच होतो की सर्वप्रथम आम्ही इंटरव्ह्यूसाठी काय स्किल्स, काय पर्सनॅलिटी तुम्हाला डेव्हलप करायची आहे, कोणत्या गोष्टी तुम्हाला आतापासून त्याच्यावर काम करायचं आहे, की जेणेकरून तुमची पूर्व आणि मुख्य निघाली, आणि जर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी तिथे एलिजिबल झाले तर त्या क्वालिटीज तुमच्यामध्ये हव्या असतील किंवा त्या क्वालिटीज अपेक्षित असतील, अशा क्वालिटीजवर तुम्हाला आतापासून काम करायचं आहे. म्हणून आमचं पहिलं सेशन कशाचं आहे,
इंटरव्ह्यूचा आहे. कारण आम्ही बघितलं विद्यार्थी मित्र, मी स्वतः एमपीएससी युपीएससीचा जेव्हा इंटरव्ह्यूला होतो, माझ्याकडे तिथे हॉबी टाकावी लागते, म्हणजे तुमचा छंद कोणता हे टाकावा लागतो. आता इंटरव्ह्यू जोपर्यंत माझी मुख्य परीक्षा निघाली तोपर्यंत मला छंद काहीच माहित नव्हतं. मग काहीतरी तिथे कोणीतरी सांगितलं की नाही सायकलिंग टाक, हे टाक, म्हणून मी टाकून दिले. आणि ते टाकल्यानंतर जेव्हा मी इंटरव्ह्यू पॅनल पुढे गेलो आणि त्यांनी विचारले बाळा सांग सायकलिंग बद्दल काय माहिती आहे, माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. आणि त्या एका गोष्टीमुळे त्यांनी माझं खोटं पकडलं आणि खोटं पकडल्यामुळे माझं सिलेक्शन झालं नाही. मी सांगतोय विद्यार्थी मित्रांनो, ही रिअल स्टोरी आहे आणि असं फक्त माझं उदाहरण नव्हे, असं बहुतांश युपीएससी किंवा एमपीएससी विद्यार्थ्यांचं झालेलं आहे. म्हणून तुम्हाला परत परत सांगतोय की तुम्हाला इंटरव्ह्यूची प्रिपरेशन आतापासून करायची आहे, की जेणेकरून जी पर्सनॅलिटी तुम्हाला लागते एक अधिकारी बनायला, ती जर त्याच्यावर त्या गुणांवर जर तुम्ही आजपासून काम केलं तर डेफिनेटली तुमचं पद कोणीही तुमच्यापासून हिरावू शकत नाही. आता तुम्ही म्हणाल की सर मुख्य आणि प्रिलिम्स निघायचीच आहे आणि आम्ही इंटरव्ह्यूचं करायचं का? असं नाही. इंटरव्ह्यूला तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे? तर दिवसातून 10 मिनिटं, दिवसातून 15 मिनिटं. 10 मिनिटं म्हणजे काय? जो छंद आहे तुमचा तो तुम्ही छंद जोपासा. आता बहुतांश विद्यार्थ्यांचा छंद क्रिकेट असतो, तो क्रिकेटची तुम्हाला इत्थंभूत माहिती पाहिजे. काही विद्यार्थ्यांचा छंद पेंटिंगचा असतो, तर पेंटिंगची माहिती तुम्हाला माहिती पाहिजे. काही विद्यार्थ्यांचा छंद पुस्तक वाचन असतं, मग पुस्तक वाचनामध्ये विविध जे पुस्तकं तुम्ही वाचताय त्याबद्दल तुम्हाला माहिती हवी असली पाहिजे. कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे, का बरं मिळालाय, त्याचं लिखाण काय आहे, तुमचा आवडता लेखक कोणता, या सगळ्या बाबी म्हणजे काय, तर तुम्हाला दिवसातून 5-10 मिनिटं द्यायचे. म्हणजे एवढं जरी तुम्ही आतापासून केलं आणि पर्सनॅलिटी डेव्हलप म्हणजे तुमचं संवाद कौशल्य, विचार करण्याची क्षमता, या सगळ्या बाबींवर तुम्हाला आतापासून काम करायचं आहे, की जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला मुख्य आणि त्याचा फायदा तुम्हाला पूर्वमध्ये देखील होणार आहे. एक उदाहरण देतो विद्यार्थी मित्रांनो, की का बरं आपण असा पॅटर्न ठेवलेला आहे. उदाहरण देतो, त्यामध्ये सपोज तुम्हाला एमपीएससी पूर्व परीक्षेत किंवा एमपीएससी मुख्यमध्ये किंवा एमपीएससी इंटरव्ह्यू मध्ये सपोज तुम्हाला प्रश्न विचारला फोक डान्सचा, ठीक आहे, लोकनृत्य ज्याला म्हणतात, लोकनृत्यावर तुम्हाला प्रश्न विचारला. लोकनृत्य एक टॉपिक आहे. या टॉपिकवर आता बघा तुम्हाला पूर्वमध्ये फॅक्च्युअल प्रश्न विचारला जाऊ शकतो, की सांगा खालील लोकनृत्याचे नावं दिले राहतील आणि विचारलं जाईल याच्यातले जे लोकनृत्य आहे याच्यापैकी किती लोकनृत्य हे महाराष्ट्रातले असतात. म्हणजे हा फॅक्च्युअल प्रश्न एक लोकनृत्यावरचा. त्याच लोकनृत्याच्या टॉपिकवर तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो? तुम्हाला विचारलं जाईल की लोकनृत्य आणि जे क्लासिकल डान्सेस असतात यामधला फरक काय. मग तुम्हाला त्या जे बारकावे आहे लोकनृत्याचे ते तुम्हाला माहित असले पाहिजे. आणि तिसरा, त्याच लोकनृत्यावर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, की सांगा की तुम्ही ज्या महाराष्ट्रातून येत आहात त्या महाराष्ट्रामध्ये कोणते लोकनृत्य खूप जास्त फेमस आहे आणि खूप जास्त त्यांची चर्चा होते आणि जे समाज माध्यमात तिथं आहेत. म्हणजे काय, एकच टॉपिक पण त्या टॉपिकवर बघा प्रश्न 3 प्रकारे, 3 वेगवेगळे प्रश्न आणि 3 वेगवेगळ्या स्टेजेसवरती तिथं विचारल्या जातात. म्हणून आपण या मेंटरशिप अंतर्गत जो अभ्यास करून घेणार आहोत आम्ही तुमच्याकडनं, तो देखील कसा असणार आहे तर इंटिग्रेटेड मॅनरमध्ये अभ्यास असणार आहे. म्हणजे त्यामध्ये पूर्व, मुख्य, इंटरव्ह्यू या 3ही स्टेजेसचा अभ्यास आपण सोबत करणार आहे. म्हणून सुरुवात आपण कुठून केलेली आहे? इंटरव्ह्यू पासून. मला अपेक्षा करतो की तुम्हाला त्या इंटरव्ह्यूचं महत्त्व समजलं असेल, कारण इंटरव्ह्यू मध्ये तुमची पर्सनॅलिटी चेक केली जाते आणि ती पर्सनॅलिटी तुम्हाला आतापासून डेव्हलप करायची आहे. म्हणजे आतापासून तुम्हाला एक अधिकारी आहोत अशी समज तुम्हाला द्यायची आहे. ऍटिट्यूड नाही आणायचं आहे, पण तशा प्रकारे तुम्हाला वागायचं आहे की एक अधिकारी ज्या पद्धतीनं विचार करतो, ज्या पद्धतीनं वागतो, तसं जर तुम्ही आचरण आतापासून केलं आणि तसंच जर तुम्ही विचार केले, त्याच विचाराचा फायदा तुम्हाला मुख्यमध्ये होईल उत्तर लिखाणात आणि त्याच विचाराचा फायदा तुम्हाला पूर्वमध्ये होईल एमसीक्यू पॅटर्न मध्ये. म्हणून अशा पद्धतीनं आपण रिव्हर्स अप्रोच तिथे ठेवणार आहे आणि याचा फायदा डेफिनेटली, याच्या आधी देखील आम्ही हा प्रोग्राम युपीएससी मध्ये रन केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि याचा फायदा डेफिनेटली एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना तिथे होणारच आहे, याची खात्री मी स्वतः तुम्हाला देत आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आता बघा हा प्लॅन आम्ही कसा रन करणार हे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. जनरली आम्ही ओव्हरऑल जे प्रिपरेशन आहे एमपीएससी राज्यसेवेसाठीचं 2027च्या अनुषंगानं हे आम्ही 3 फेजेसमध्ये डिवाइड केलाय. पहिला जो फेज आहे त्याला आम्ही मेन्स मेंटरशिप प्रोग्राम, म्हणजे इथे आपण जी सुरुवात करणार आहे ती मुख्यपासून करणार आहे. जसं याच्या आधी जे 2-3 सेशन्स तुमचे होतील संडे टू संडे ते इंटरव्ह्यूचे होतील, त्यामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू संदर्भात कोणत्या गोष्टी करायच्या या बेसिक मार्गदर्शन मिळेल. म्हणजे ते तुम्हाला कंटिन्युएशन मध्ये ठेवायचं आहे आणि मग तुमचं ऍक्च्युअल जे प्रिपरेशन आहे ते मेन्सचं आम्ही पहिल्या आठवड्यापासून सुरू करणार आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये मेन्स मेंटरशिप प्रोग्राम हा जो आहे जून 2026 पासून डिसेंबर 2026 पर्यंत तिथे आम्ही चालवणार आहे. म्हणजे हा जो आम्ही प्लॅन बनवलाय विद्यार्थी मित्रांनो, हा प्लॅन जर तुमची एमपीएससी राज्यसेवा 2027 ची परीक्षा जर पुढील मे महिन्यात असेल, मे 2027 मध्ये असेल, तर अशा पद्धतीनं हा प्लॅनिंग आम्ही केलेला आहे. जर सपोज लवकरच झाली तर आम्ही या प्लॅन मध्ये तसे बदल देखील करणार आहेत. तर बघा, जर जून ते डिसेंबर 2026 पर्यंत तुम्हाला पूर्ण फोकस तुम्हाला जे द्यायचं आहे ते कशावर द्यायचं आहे? मुख्य परीक्षेवर द्यायचं आहे. ठीक आहे, आणि यासाठी तुम्हाला आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही किमान दिवसाला 9 तास तिथे अभ्यास करायलाच पाहिजे. आणि या 9 तासापैकी तुम्हाला विभाजन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतोय. हे विभाजन जे करायचं आहे हे तुम्हाला ऑप्शनल आणि जीएस, म्हणजे तुमचा जो वैकल्पिक विषय आहे तो वेगळा आणि जीएस वेगळा. तर ऑप्शनल सब्जेक्टचा किती अभ्यास करायचा आहे
तर 9 तासापैकी 4 तास ऑप्शनलचा अभ्यास करायचा आहे आणि जीएसचा 4 तास करायचा आहे. मग उरले 1 तास. मग त्या 1 तासामध्ये तुम्हाला जे करंट अफेअर आहे त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. करंट अफेअर मध्ये म्हणजे तुमचं न्यूजपेपर रिडिंग आलं, तुमचे जे काही तुम्ही मॅगझिन वाचता ती आली. अशा पद्धतीनं 9 तासाचं विभाजन आम्ही इथे केलेलं आहे. 4 तास वैकल्पिक विषयाला, 4 तास जीएसला आणि 1 तास करंट अफेअरला. हे बघा, मी परत सांगतोय, हा जो प्रोग्राम मी इथे सांगतोय हा कोणासाठी आहे? त्यांनी ऑलरेडी 1 अटेम्प्ट 2 अटेम्प्ट दिलेला आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त अटेम्प्ट दिले आहे एमपीएससी राज्यसभेचे त्या विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे जे रिपीटर्स आहे त्यांच्यासाठी हा प्रोग्राम तिथे आम्ही डिझाईन केलेला आहे. म्हणून जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी हा प्रोग्राम नाही, मी स्पष्टपणे सांगतोय बरं. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. आता इथे बघा, इथे मेन्स मेंटरशिप प्रोग्राम अंतर्गत आम्ही पहिले जीएसचे कोणते विषय घेणार आहे? तर आम्ही असे विषय घेणार आहे की जे विषय पूर्वमध्ये नाहीये. म्हणजे आता जनरली इथे बघायला गेलं तर आम्ही जो मेन्सचा जीएसचा सिलेबस आहे हा 2 पार्टमध्ये डिवाइड केला आहे विद्यार्थी मित्रांनो. एक असे सब्जेक्ट की जे कॉमन आहे, काय आहे? कॉमन आहे. आणि असे सब्जेक्ट की जे काय आहे? अनकॉमन आहे. आता हे लक्षात ठेवा, कॉमन अनकॉमन काय? तर जीएसचे सब्जेक्ट जे कॉमन आहे मुख्य परीक्षेसाठी जो सिलेबस तुम्हाला दिलेला आहे तो, तर कॉमन आहे म्हणजे काय? तर हे टॉपिक तुम्हाला पूर्वमध्येही आहे आणि मुख्यमध्येही. आणि अनकॉमन म्हणजे कोणते? असे काही सब्जेक्ट, असे काही टॉपिक तुम्हाला आहे की जे मुख्यमध्ये तर आहे पण पूर्वमध्ये नाही. म्हणजे या इनिशियली फेज 1 मध्ये आपण कोणत्या टॉपिकला हात लावणार आहे? तर अनकॉमन. अनकॉमन म्हणजे असे विषय की जे तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये नाही आणि फक्त मुख्यमध्ये आहे, अशा टॉपिकला पहिले आपण तिथे अभ्यास करणार आहे. आणि या टॉपिकमध्ये तुमचा ऑप्शनली येतो आणि जीएसचे अनकॉमन सेगमेंट देखील त्याच्यामध्ये येतात. आता कोणते कोणते विषय असे आहे की जे तुम्हाला पूर्वमध्ये नाही आहेत पण फक्त मुख्यमध्ये आहे? जनरली जे आपण अवॉइड करतो, ज्याचा आपण अभ्यास करत नाही, असे विषय आपण पहिले घेणार आहे. तर यामध्ये बघा की फेज 1 मध्ये तुम्हाला मिनिमम किती तास अभ्यास करायचा? 9 तास अभ्यास करायचा. 4 तास तुमचं जीएस, 4 तास वैकल्पिक विषय आणि 1 तास तुमचा चालू घडामोडी. या चालू घडामोडीमध्ये तुमचं न्यूजपेपर रिडिंग, तुमची मॅगझिन सगळं त्या 1 तासात आलंय. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, इथिक्सला आम्ही किती दिवस दिलेले आहे? 25 दिवस फेज 1 मध्ये. फेज 1 मधला स्टेप 1 आहे हा. ठीक आहे. त्याच्यानंतर सोसायटी 19 दिवस, गव्हर्नन्स 14 दिवस, इंटरनॅशनल रिलेशनला 10 दिवस, इंटरनल सिक्युरिटी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, डिझास्टर मॅनेजमेंट, वर्ल्ड हिस्ट्री, पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया. आता हे जे टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे टॉपिक तिथे फक्त तुम्हाला कशात आहे? हे सगळे टॉपिक तुम्हाला फक्त जीएसच्या मुख्य परीक्षेत आहे. जीएसच्या कशात आहे? मुख्य परीक्षेत आहे. म्हणजे हे पूर्वमध्ये तुम्हाला टॉपिक नाहीत. म्हणून अशा टॉपिकला आम्ही काय म्हणतोय? अनकॉमन टॉपिक्स. तर पहिले आपण मुख्यचा अभ्यास करणार आहे, कारण इंटरव्ह्यूचे ओरिएंटेशन सेशन झाले, त्यानंतर आपण मुख्याला सुरुवात करू आणि ओरिएंटेशन सेशन जे आहे ते 1-2 होतील, त्याच्यापेक्षा जास्त होणार नाही. आणि त्यानंतर सरळ आपण पहिल्या आठवड्यापासून मुख्याला अभ्यास करणार आहे. मग मुख्यच्या नंतर आपला कोणता टप्पा आहे? पूर्व परीक्षेचा टप्पा आहे. तर लक्षात ठेवा, आता जून पासून डिसेंबर पर्यंत एकंदरीत जे दिवस आहे ते किती होतात? 180 दिवस आम्ही मोजले. 180 पैकी 100 दिवसात तुम्हाला हे जे आहे एवढे टॉपिक तुम्हाला कव्हर करायचे. आणि हे टॉपिक तुमचे झाले तर मग तुम्हाला स्टेज 1 मध्ये पहिली रिव्हिजन, म्हणजे एवढं काही आपण वाचलंय त्याचा 40 दिवसात तुम्हाला इथे रिव्हिजन करायची आहे. आणि हे सगळे टॉपिक, सेम टॉपिक तुम्हाला परत रिवाइज करायचं. यामध्ये तुम्हाला आन्सर रायटिंग देखील आम्ही करून घेणार आहोत. आन्सर रायटिंगवर आमचे विशेष लक्ष इथे आमचं असणार आहे. ठीक आहे. आणि यामध्ये हे बघा, इथे मी तुम्हाला डेली प्लॅन मी शेवटी दाखवणार आहे की कसा डेली प्लॅन आम्ही देणार आहे. त्यामध्ये टॉपिक, सब टॉपिक सगळे दिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्ही काय अभ्यास केला पाहिजे, कोणता टॉपिक वाचला पाहिजे, असं सगळ्याचं नियोजन इथं आम्ही केलेलं आहे. तर हे टॉपिक परत तुम्हाला पहिलं रिव्हिजन तुमचं इथे होईल. ठीक आहे. त्यानंतर परत स्टेज 2 मध्ये दुसरी रिव्हिजन आणि यामध्ये सगळ्या गोष्टी, त्यामध्ये पीवायक्यू बेस्ड डिस्कशन, कन्सेप्ट रिइन्फोर्समेंट, म्हणजे जे काही टॉपिक तुम्ही वाचलेले आहे तुम्हाला योग्य समजले आहे की नाही समजले, त्यामध्ये मेन्स आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, या सगळ्या गोष्टी सेम टॉपिक 40 दिवसात तुमचे रिवाइज करून घेतल्या जाणार आहे. म्हणजे काय? तर एकूण हा जो पहिला फेज आहे हा किती दिवसांचा आहे? 180 दिवसाचा आहे. यामध्ये जे अनकॉमन टॉपिक्स आहे, म्हणजे जे टॉपिक्स तुम्हाला पूर्वमध्ये नाही आहेत आणि फक्त मुख्यमध्ये आहे, असे टॉपिक्स तुमचे तिथे करून घेतल्या जाणार आहेत. आणि सेम अर्धा वेळ, म्हणजे दिवसातनं तुम्हाला 4 तास द्यायचे, एकूण 9 तास अभ्यास करायचा आहे. 4 तासात तुम्हाला हे पूर्ण जीएसचे टॉपिक वाचायचे आणि 1 तास तुमचं करंट अफेअर असलं पाहिजे. आणि 4 तास जे उरतील ते तुम्हाला वैकल्पिक विषयाला द्यायचे. कोणाचा PSIR असू शकतो, कोणाचा अँथ्रोपॉलॉजी असू शकतो. मग ज्या पद्धतीनं तो सब्जेक्ट असेल मग तसा तुम्ही त्याचा अभ्यास ऑप्शनलचा करायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर लक्षात ठेवा, आता फेज 1 झाला. फेज 1 मध्ये आपण कोणते टॉपिक्स घेतले? अनकॉमन, म्हणजे जे टॉपिक्स पूर्वला नाही आहेत आणि फक्त मुख्यला आहे अशा टॉपिकचा अभ्यास केला. आता दुसरा फेज 2 आहे. फेज 2 मध्ये आपण फोकस कशावर करणार आहे? तर हा प्रोग्राम तुमचा जानेवारी पासून फेब्रुवारी पर्यंत चालेल. यामध्ये तुमचा मेन फोकस असेल पूर्व परीक्षा, म्हणजे इथून तुम्हाला ऍक्च्युअल तुमचं पूर्ण लक्ष पूर्वकडे गेलं पाहिजे आणि फक्त मेन्स इंटिग्रेटेड प्रोग्राम तुम्हाला इथे, म्हणजे प्रिलिम्स आणि मेन्स इंटिग्रेटेड प्रोग्राम दोन्ही तुम्हाला इथे साइड बाय साइड चालवायचं आहे. पण तुमचं लक्ष जास्त कशावर असायला पाहिजे? पूर्ववर. आता जानेवारी पासून फेब्रुवारी म्हणजे 2 महिने सुद्धा कालावधी आहे. इथे तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे तो दिवसाला 11 तास अभ्यास करायचा आहे. किती तास? 11 तास अभ्यास करायचा आहे. म्हणजे 2 तासांनी इथे अभ्यास तुमचा वाढणार आहे. यामध्ये तुम्हाला 9 तास जीएस करायचा आहे
1 तास आन्सर रायटिंग करायची आहे आणि 1 तास अगेन करंट अफेअरला द्यायचे आहे. हे बघा, हे जे नियोजन केलेलं आहे आमच्या अनुभवाच्या आधारावर केलंय. म्हणजे 9 तास जीएस, 1 तास आन्सर रायटिंग, 1 तास करंट अफेअर. आणि हे जे काही तुम्ही 9 तास जीएस करणार आहे याच्यामध्ये दोन्ही आहे, याच्यामध्ये प्रिलिम्स आहे प्लस मेन्स आहे. म्हणजे तुम्हाला दोनही टार्गेट तुम्हाला इथे ठेवायचे आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला सखोल अभ्यास करायचा आहे टॉपिक्सचा. आणि हे टॉपिक्स कोणते आहे? हे टॉपिक्स जे पूर्वलाही आहे आणि मुख्यलाही आहे असे टॉपिक्स इथे असतील. यामध्ये प्रमुख पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी आणि हिस्ट्री अँड आर्ट अँड कल्चर हे 4 टॉपिक इथे याच्यामध्ये पहिल्या 2 महिन्यात तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करायचे आहे. प्रिलिम्स आणि मुख्य दोन्ही च्या अनुषंगानं. आणि याच्यात तुम्हाला 1 तास आन्सर रायटिंग देखील करणं अपेक्षित आहे. म्हणजे 1 तासात तुम्ही 2 प्रश्न लिहा, 3 प्रश्न लिहा, 4 प्रश्न लिहा. हे तुम्हाला किमान 2 महिने करायचं आहे. मग आता हे झालं, याच्यामध्ये आपला मेन फोकस कशावर आहे? मेन फोकस अगेन कन्सेप्ट बिल्डिंग, प्रिलिम्स एमसीक्यू आणि मेन्स एनरिचमेंट. आता हे 2 महिन्यात म्हणजे असं समजा की 1 तास तुम्हाला आन्सर रायटिंगला द्यायचे, बाकी उर्वरित वेळ पूर्ण जीएसला द्यायचा आहे. त्यामध्ये मुख्य फोकस तुमचा प्रिलिम्स असला पाहिजे. आणि त्यानंतर मार्च पासून तर एप्रिल पर्यंत हा पूर्ण टाइम, म्हणजे एप्रिल म्हणजे जर मेला एक्झाम झाली तर मे पर्यंतचा पूर्ण वेळ. आता मेचे 15 दिवस द्या, ते आम्ही रिव्हिजनसाठी दिलेले आहेत तुम्हाला. पण मार्च ते एप्रिल पूर्ण वेळ अगेन 11 तास तुम्हाला अभ्यास करायचा. आणि याच्यामध्ये 10 तास जीएस आणि 1 तास करंट अफेअर. ठीक आहे, 10 तास जीएस. आणि हा पूर्ण जीएसचा अप्रोच कसा असला पाहिजे? प्रिलिम्सच्या अनुषंगानंच असला पाहिजे. आणि करंट अफेअर अगेन पहिल्या फेज पासून जे आपण करतोय तेच इथे कंटिन्यू राहील. आणि करंट अफेअरमध्ये तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. यामध्ये तुम्हाला पहिले जनरल सायन्स, म्हणजे 15 दिवस जनरल सायन्स, कारण 20 प्रश्न विचारले जातात पूर्व परीक्षेमध्ये. एन्व्हायरमेंटचे जवळपास 5 प्रश्न असतात, तर 5 दिवस सफिशियंट आहे. पॉलिटी झालं, इकॉनॉमी, जिओग्राफी, हिस्ट्री सगळ्यांची रिव्हिजन करायची, कारण हे सब्जेक्ट ऑलरेडी आपण फेज 2 जो आहे त्याच्यामध्ये आपण अभ्यास केलेला आहे. म्हणून फेज 3 मध्ये सगळ्या गोष्टींचं तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे. यामध्ये तुम्हाला प्रॉपर फुल लेंथ टेस्ट आणि रिव्हिजन स्ट्रॅटेजी फॉर मे मंथ विल बी प्रोव्हाइडेड ऑन इंडिव्हिज्युअल बेसिस. म्हणजे प्रत्येकाला वैयक्तिकरित्या इथं मेचं प्लॅनिंग काय असलं पाहिजे. आणि टेस्ट सिरीज जी राहील ती टेस्ट सिरीज देखील तुम्हाला दिली जाणार आहे. आणि ही टेस्ट सिरीज जनरली फेब्रुवारी महिन्यापासून तिथे सुरू होणार आहे, संडे टू संडे. म्हणजे आमची अपेक्षा अशी आहे की किमान 15 तरी पेपर तुम्ही जीएससी तिथे दिले असले पाहिजे, तेव्हाच तुम्ही प्रिलिम्ससाठी तयार होता. ठीक आहे. आणि आता म्हणजे हे पूर्ण झालं विद्यार्थी मित्रांनो आमचं इथं प्लॅनिंग. म्हणजे एकंदरीत हा जो पूर्ण प्रोग्राम मेंटरशिपचा आम्ही रन करतोय, हा पूर्ण प्रोग्राम आम्ही 3 फेजेसमध्ये डिवाइड केलाय. पहिलं सुरुवात तुमची इंटरव्ह्यूचे ओरिएंटेशन सेशन होईल. ते ओरिएंटेशन झाल्या लगेच तुमचं नेक्स्ट आठवड्यापासून काय होईल तर तुमचं मेन्सचं प्रिपरेशन सुरू होईल. म्हणजे फेज 1 हा कम्प्लिटली मेन्सचा असणार आहे. कधीपासून? आतापासून, म्हणजे जून पासून डिसेंबर पर्यंत. मग फेज 2 जो आहे तो डिसेंबर पासून तुमचा कधी सुरू होणार आहे? डिसेंबर ते जानेवारी ते फेब्रुवारी हे 2 महिने. मग फेब्रुवारी नंतर म्हणजे मार्च पासून तर मे पर्यंत सरळ तुमचा पूर्ण फोकस प्रिलिम्सवर असणार आहे. अशा पद्धतीनं 3 फेजेसमध्ये आपण हा प्रोग्राम डिवाइड केला. आणि परत सांगतोय, हा प्रोग्राम कोणासाठी आहे? जे विद्यार्थी किमान एक अटेम्प्ट त्यांनी आधी दिलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठीच हा प्रोग्राम आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रोग्राम अंतर्गत तुम्हाला काय काय मिळणार आहे तर कंप्लीट जीएसचा कव्हरेज तुम्हाला मिळणार आहे. त्यामध्ये स्ट्रक्चर्ड डे वाईज स्टडी प्लॅन, म्हणजे दररोज तुम्हाला काय करायचं काय नाही करायचं हे आम्ही तिथे सांगणार आहे. ठीक आहे. त्यानंतर डेली टार्गेट अँड वीकली मॉनिटरिंग. आणि तुम्हाला प्रत्येक आठवड्यातून 1 दिवस सरळ माझ्यासोबत 1 to 1 कनेक्ट मी करणार आहे. आणि माझ्या व्यतिरिक्त दीपक सर देखील असणार आहे. आणि 15 दिवसातून 1 सेशन टॉपर्सचं होणार आहे, म्हणजे जे अधिकारी ऑलरेडी झालेले आहे त्यांचं देखील सेशन होणार आहे. त्याच्या माध्यमातून तुम्हाला मोटिवेशन कसं केलं पाहिजे, प्लॅनिंग स्ट्रॅटेजी कशी इम्प्लिमेंट केली पाहिजे, या सगळ्या बाबीचं तुम्हाला तिथे मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहणार आहे. टॉपिक वाईज नोट्स आम्ही त्याच्यामध्ये देऊ. पीवायक्यू बेस्ड अप्रोच तिथे आम्ही सांगणार आहे. मेन्स आन्सर रायटिंग गायडन्स हे देखील आम्ही याच्या अंतर्गत प्रोव्हाइड करणार आहे. प्रिलिम्स एमसीक्यू टेस्ट, रिव्हिजन स्ट्रॅटेजी आणि सर्वात महत्वपूर्ण म्हणजे 1 to 1 मेंटरशिप सपोर्ट. यामध्ये प्रत्येक आठवड्याला प्रत्येकासोबत मी 1 दिवस तिथे 1 तास देणार आहे. आणि त्या 1 तासामध्ये तुम्ही मला तुमच्या आठवड्याचे जे काही डाऊट्स आहेत ते विचारू शकता. आणि तुमचं प्रोग्रेस कशी आहे, काय आहे हे सगळं मी तिथे तपासणार. आणि त्या अनुषंगानं मग नवीन प्लॅन, म्हणजे जो हा प्लॅन मी बनवलेला आहे तशा प्लॅनवरच प्रत्येकाच्या प्लॅनमध्ये काही चेंजेस करायचे आहेत की नाही करायचे त्या अनुषंगानं आपण तिथे प्रोग्राम पुढे नेणार आहे. आणि पोस्ट प्रिलिम्स मेन्स गायडन्स फार महत्वपूर्ण आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची प्रिलिम्स निघेल, म्हणजे सपोज जर प्रिलिम्स मे 2027 मध्ये असेल, त्यांची प्रिलिम्स निघणार आहे, त्या प्रिलिम्स नंतर मग जे 4 महिने राहतील पुढचे त्याचं देखील मार्गदर्शन मेंटरशिप फ्री ऑफ कॉस्ट तिथे आम्ही प्रोव्हाइड करणार आहे. फक्त कोणाला? ज्यांची पूर्व निघत आहे अशाच विद्यार्थ्यांना आम्ही ते गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर हा संपूर्ण जो मेंटरशिपचा प्रोग्राम आहे हा तब्बल इथून 1.5 वर्ष चालणार आहे. आणि 1.5 वर्षासाठी संपूर्ण मार्गदर्शन तिथे मी स्वतः तुम्हाला करणार आहे. डेली प्लॅनिंग तिथे सांगणार आहे. डेली प्लॅनिंगचं इव्हॅल्युएशन आपण प्रत्येक आठवड्याच्या सॅटर्डे किंवा संडेला करणार आहोत. आणि त्यामध्ये बघणार आहोत की तुमचं जे काही तुम्ही प्लॅन तुम्हाला दिला होता, तुम्ही किती प्रोग्रेस केलाय, काय केलं आहे. आणि त्यामध्ये जर काही चेंजेस करायचे असेल तर वेळेवर आपण चेंजेस देखील करू शकतो. अशा प्रकारचाच हा प्लॅन तुम्ही तिथे डिझाईन केलेला आहे. आणि इंडिव्हिज्युअलाइज प्लॅन आहे, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी या प्लॅनमध्ये तिथे चेंजेस केल्या जातील. ज्याला
जो आम्ही बनवलेला प्लॅन आहे तो जर सूट होत असेल तो त्याला लागू केला जाईल. पण ज्याला कोणाला जर इंडिव्हिज्युअलाइज प्लॅनिंगची आवश्यकता आहे हे आम्ही इंडिव्हिज्युअलाइज लेवलवर बघणार आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्याला जर आवश्यकता असेल तरच तो प्लॅन त्याला दिला जाणार आहे. तर याच्यामध्ये काय, तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर डेली ज्या इन्स्ट्रक्शन्स जे आम्ही टॉपिक्स तुम्हाला दिलेत त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, कम्प्लीट टॉपिक बिफोर रिव्हिजन, रिव्हिजनच्या पहिले सगळे टॉपिक कम्प्लीट झालेच पाहिजे. ठीक आहे, पर्सनल नोट्स तुम्हाला कसे बनवायचे, काय बनवायचे, कधी बनवायचे हे सगळं मी तुम्हाला सांगेल. एमसीक्यू आन्सर रायटिंगवर फोकस करायचा आहे. रिव्हिजन सेशन जे होतील ते अटेंड करायचे. कन्सेप्ट क्लिअरिटी मेन फोकस असला पाहिजे. PYQs, मेंटर फीडबॅक, कन्सिस्टन्सी इज द की. म्हणजे काय, जे काही तुम्हाला आठवड्याभरात एक सेशन तुमचं बिल मेंटरचं, त्या मेंटरच्या सेशनमध्ये जे काही तुम्हाला इनपुट्स मिळतील त्या इनपुट्सवर तुम्ही काम केलं पाहिजे आणि त्या अनुषंगानं तुम्ही स्वतःमध्ये बदल तिथे घडवून आणला पाहिजे. म्हणजे हे जे सेशन आहे मेंटरशिपचा प्रोग्राम आहे विद्यार्थी मित्रांनो, हा गिव्ह अँड टेक रिलेशनशिपवर चालतो. म्हणजे मी तुम्हाला काही दिलं तर मला देखील अपेक्षा राहील की विद्यार्थ्यांनी समोर इनपुट टाकले पाहिजे, त्यांनी मेहनत केली पाहिजे, तेव्हाच डेफिनेटली याच्या अंतर्गत चांगले रिझल्ट आम्हाला UPSC मध्ये मिळालेले आहे. आणि असे विद्यार्थी की ज्यांना रेग्युलर अभ्यास व्हायचा नाही, ज्यांचा कन्सिस्टन्सी राहायची नाही, अशा विद्यार्थ्यांचे देखील आम्ही रिझल्ट काढलेले विद्यार्थी मित्रांनो. म्हणून सांगतोय, जर तुम्हाला पद पाहिजे असेल, पोस्ट पाहिजे असेल, राज्यसेवातून कोणत्या हालतीत पोस्ट क्रॅक करायची असेल तर तुम्ही हा प्रोग्राम निश्चितच जॉईन करायला पाहिजे. पण नवीन विद्यार्थी नाही, किमान एक तरी तुमचा अटेम्प्ट झाला असेल त्याच्यानंतर तुम्ही हा प्रोग्राम तिथे आमच्याकडे जॉईन करू शकता. आता बघा डेली प्लॅनिंग कसं आहे, तर प्रॉपर तुम्हाला एक्सेल शीट प्रोव्हाइड करण्यात येईल आणि त्या एक्सेल शीटवर हा मी स्क्रीनशॉट लावलेला आहे. तर याच्यामध्ये प्रॉपर आम्ही स्टेज 1 फेज 1 मधला स्टेज 1 जो आहे याच्यामध्ये कोणता सब्जेक्ट नंतर किती दिवस दिलेले आहेत. तसं इथिक्सला मी सांगितलं की आपण 25 दिवस पहिले देणार आहोत. ठीक आहे, तर याच्यामध्ये प्रॉपर टॉपिक्स मध्ये जे सब टॉपिक्स आहे हे देखील दिलेले आहे. म्हणजे प्रत्येक दिवसाला डे 1 चा एवढा टार्गेट आहे, डे 2 चा एवढा टार्गेट आहे. अशा पद्धतीनं प्रत्येक सब्जेक्टचे जे काही मेजर टॉपिक्स आहेत त्यांना सब टॉपिक्स मध्ये डिवाइड केलंय. आणि हे टॉपिक्स एक दिवसात होतील. एक दिवसात किती तास, तर सुरुवातीला तुम्हाला GS ला 4 तास द्यायचे, म्हणजे 4 तासात तुमचे होतील. अशा पद्धतीनं हे आम्ही काय केलेलं आहे, डिवाइड केलेले आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर अशा पद्धतीनं म्हणजे डे वाईज मग इंडियन सोसायटी झालं, इंडियन सोसायटीचे टॉपिक्स, सब टॉपिक्स, आणि मग दिवसाला 4 तासात तुम्हाला तेवढा वेळ टॉपिक कव्हर करायचे आहे. म्हणजे हे तुम्हाला जे सेशन्स आम्ही दिलेले आहेत याचा प्रत्येकाचं इव्हॅल्युएशन तुमचं कधी होणार आहे, संडे टू संडे किंवा सॅटर्डे किंवा संडेच्या बेसिसवर इव्हॅल्युएशन होईल. आता ते डिपेंड करेल की तुमची ज्या तारखेला अवेलेबिलिटी असेल किंवा माझी ज्या तारखेला अवेलेबिलिटी असेल त्यानुसार आपण हे वीकली सेशन जे आहे 1 to 1 मेंटरशिपचं किंवा पर्सनलाइज मेंटरशिपचं ते आपण कंडक्ट करणार आहे. या व्यतिरिक्त लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण काय करणार आहे, आपण 15 दिवसातून एक कॉमन सेशन घेणार आहे. आणि त्या कॉमन सेशन मध्ये कधी कधी टॉपर्स येऊ शकतो, कधी कधी मी स्वतः राहील. काही आपण जे एकत्रित, मला जर काही प्रॉब्लेम जाणवत असेल सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये तर ते आपण त्याची चर्चा आपण एकत्रित करू. आणि जेणेकरून आपल्याला एकमेकांचं काय प्रोग्रेस आहे हे देखील कळली पाहिजे. आणि हेल्दी कॉम्पिटिशन आपल्याला बनवायची आहे की जेणेकरून एक विद्यार्थी जर अभ्यास करत नसेल तर तो बेस्ट करणारा जो विद्यार्थी आहे त्याला तिथे आणून तो काय वेगळं करतोय याची देखील आपण चर्चा तिथं करू शकतो. आणि त्या थ्रू देखील तुम्हाला तिथे इनपुट्स दिले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं हा पूर्ण मेंटरशिप प्रोग्राम आम्ही स्वतः तिथं प्लॅन केलेला आहे आणि पूर्ण इंडिव्हिज्युअलाइज लेवलवर हा प्रोग्राम तिथे रन होणार आहे. जर तुम्हाला ही PDF फाईल हवी असेल की कशा पद्धतीनं रन केला जाणार आहे, कोणत्या दिवसात किती टॉपिक कव्हर होतील, हे जर तुम्हाला हवे असेल तर सरळ तुम्ही मोबाईल फोन उचला आणि मला या नंबरवर 8806242009 वर सरळ कॉल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज जरी केला आणि फक्त मेंटरशिप प्रोग्रामचे डिटेल्स एवढं जरी तुम्ही टाकलं तरी तुम्हाला लगेच ते PDF माझ्याकडनं प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि मला असं वाटतं की जर तुम्हाला पद काढायचं असेल, पोस्ट काढायची असेल MPSC राज्यसेवेतून 2027 साली तर, आणि ऑलरेडी तुम्ही 1-2 अटेम्प्ट दिलेले आहात किंवा त्याच्यापेक्षा जास्त अटेम्प्ट दिलेले आहात आणि तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग, प्रॉपर स्ट्रॅटेजी जमूनच नाही राहिलाय आणि कुठून अभ्यास सुरू करावा. आता बहुतांश विद्यार्थी असेही असतील की ज्यांची आता पूर्वपरीक्षा निघत नसेल किंवा त्यांचा जो स्कोअर आहे तो 95 पेक्षा कमी येत असेल तर माझं सरसकट म्हणणं आहे की काही दुसरा तिसरा विचार न करता किंवा कोणी तुम्हाला काही आशा देण्यापेक्षा सरळ तुम्ही या मेंटरशिपला जॉईन करा आणि आपली तयारी सुरू करा. मी परत सांगतो, या प्रोग्राम अंतर्गत फक्त 50 पोरं घेतोय कारण मी स्वतः प्रोग्राम मॅनेज करणार आहे आणि माझी कॅपॅसिटी 50च्या वरती नाहीये. म्हणून मी स्पष्टपणे सांगतोय. आणि नवीन विद्यार्थ्यांनी कृपा करून या प्रोग्रामसाठी तिथे आम्हाला अपील करावी नाही. तुमच्यासाठी दुसरे प्रोग्राम्स आहे ते ऑलरेडी मी सांगितलेले आहे. जसं समर्पण आमची बॅच आहे त्याच्या अंतर्गत ऑलरेडी मेंटरशिप नवीन पोरांसाठी इन्क्लुडेड आहे, हे लक्षात ठेवा. आणि या मेंटरशिप अंतर्गत जर आम्हाला तुमच्यामध्ये तेवढे एफर्ट्स वाचले, आम्हाला वाटलं की नाही हा विद्यार्थी खरंच काढू शकतो, तर बाकीचा जो काही सपोर्ट आहे ते देखील प्रोव्हाइड केला जाईल. आणि या अंतर्गत आम्ही टेस्ट सिरीज देखील तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. पूर्व परीक्षेची आणि मुख्य परीक्षेची दोन्ही टेस्ट पेपर तुम्हाला या मेंटरशिप अंतर्गत तिथे आम्ही देणार आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचा आणि सर्वात शेवटला मुद्दा, सर तुम्ही प्राइस किती चार्ज करताय? तर हा जो पूर्ण मेंटरशिपचा प्रोग्राम आहे याची प्राइस आम्ही फक्त 29,999 ठेवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि यामध्ये जर तुम्ही अर्ली बर्ड ऑफर म्हणून आम्ही सरसकट 10% डिस्काउंट देतोय. म्हणजे हाच प्रोग्राम
तुम्हाला 26,999 म्हणजे 27,000 मध्ये तिथे अवेलेबल आहे. तर खूपच माफक दरात हा पूर्ण प्रोग्राम आम्ही 1.5 वर्षासाठी कंडक्ट करणार आहे, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि या अंतर्गत पूर्व, मुख्य, इंटरव्ह्यू हे तीनही स्टेजेस तुमचे तिथे कव्हर केले जाणार आहे. जर तुम्हाला या प्रोग्राम अंतर्गत माहिती हवी असेल, जॉईन करायचं असेल, पीडीएफ हवी असेल तर सरळ या प्लॅनिंगची पीडीएफ हवी असेल तर सरळ मला व्हॉट्सअप करा 8806242059 या नंबरवर. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला करंट अपडेट्स हवे असतील, म्हणजे चालू घडामोडी काय आहेत, एमपीएससी संदर्भात चालू घडामोडी जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा. हा व्हिडिओ पॉज करा आणि हा QR कोड स्कॅन करू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची, देखील तुम्ही जॉईन करू शकता. हे लक्षात ठेवा, जर तुम्ही एमपीएससी राज्यसेवा 2026च्या अनुषंगाने तुम्हाला उत्तर लिखाणाची प्रॅक्टिस करायची असेल आणि जर तुमची पूर्व परीक्षा निघत असेल तर मी स्वतः डेली आन्सर रायटिंगचा प्रोग्राम घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हा डेली आन्सर रायटिंगचा प्रोग्राम एओनएस अकॅडमीच्या वतीनं सगळ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत आहे. फक्त एकच अट आहे, तुम्ही सिरियस ॲस्पायरंट असले पाहिजे. यामध्ये मी एक ग्रुप टेलिग्राम चॅनलवर बनवणार आहे, ठीक आहे. त्या टेलिग्राम चॅनलवरती जे सिरियस विद्यार्थी आहेत त्यांना तो प्रश्न मी टाकणार आहे. सकाळी 10 वाजता प्रश्न पडेल, 2 तासात तुम्हाला उत्तर लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर मॉडेल आन्सर मी टाकणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचं उत्तर चेक करायचं आहे आणि त्यानंतर मग काय करायचं आहे, त्यानंतर मग डिस्कशन होईल आणि त्या डिस्कशनमधून तुम्हाला अॅनालाइज करायचं आहे की तुम्ही जे उत्तर लिहिलंय ते योग्य आहे की अयोग्य आहे, किंवा कोणते मुद्दे त्याच्यात ऍड केले जायला पाहिजे होते, या सगळ्या बाबी. जर तुम्हाला हा डेली आन्सर रायटिंगचा अगेन प्रोग्रामला जर जॉईन करायचा असेल तर माझा जो वैयक्तिक नंबर आहे 8806242059, अगेन या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करा आणि म्हणा डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम जॉईन करायचा आहे सर, त्याची लिंक पाठवा. तर मी लगेच तुम्हाला तिथे लिंक पाठवेल आणि तो ग्रुप आपण टेलिग्रामवर बनवणार आहे. त्यानंतर लक्षात ठेवा, जर तुम्ही एमपीएससी राज्यसेवा मुख्य 2026च्या अनुषंगाने असू द्या किंवा 2027च्या अनुषंगाने तुम्हाला जर इथिक्सची तयारी कशी करायची हे समजत नसेल आणि इथिक्स हा थोडा कठीण वाटत असेल तर निलेश सरांनी इथे एक स्वतः कोर्स घेऊन येतात. त्यामध्ये मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून हा कोर्स अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि एकदम क्लिष्ट कॉन्सेप्ट, एकदम कॉम्प्लेक्स कॉन्सेप्ट, एकदम सोप्यातल्या सोप्या भाषेत सरांनी तिथं तुम्हाला अंडरस्टँडिंग तुमची व्हावी अशा पद्धतीनं शिकवणार आहे आणि याचे नोट्स देखील तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. आन्सर रायटिंगची सुद्धा प्रॅक्टिस या कोर्स अंतर्गत होणार आहे. तर या इथिक्सचा कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही सरळ निलेश सरांना 9403692240 या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा डायरेक्टली कॉल करू शकता. आणि सर्वात महत्त्वपूर्ण, जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल आणि ऑलरेडी जर तुम्ही 1-2 अटेम्प्ट दिल्या पण तुम्हाला वाटत आहे की माझं प्रिपरेशन योग्य ते नाही झालेलं आहे आणि मला पहिलेपासून सुरुवात करायची आहे, तर आमची समर्पण बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये ही बॅच स्पेसिफिकली नवीन विद्यार्थ्यांसाठी आहे आणि यामध्ये संपूर्ण जी आमची टीम आहे, प्रत्येकाने युपीएससी किंवा एमपीएससीचा एक वेळा इंटरव्ह्यू दिलेला आहे, असेच लोक इथे आहे. आणि हा कोर्स आम्ही फक्त 29,999 मध्ये अवेलेबल करून देतो आणि हा कोर्स फक्त आणि फक्त ऑनलाईनच्या माध्यमातून तिथे अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो. आता या कोर्समध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करतोय, तर ही इंटिग्रेटेड बॅच आहे, म्हणजे यामध्ये पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू हे तिन्ही स्टेजेस इन्व्हॉल्व आहे. लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डिंग आहे. लाईफ टाइम व्हॅलिडिटी, म्हणजे एकदा जर तुम्ही हा कोर्स विकत घेतला तुम्ही आयुष्यभरासाठी हा कोर्स वाचू शकता. बेसिक टू ऍडव्हान्स कव्हरेज, एनसीईआरटी आणि जे बालभारतीच्या पुस्तक आहे त्याचा कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिसवर विशेष लक्ष आम्ही देणार आहे. त्यानंतर पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज आणि सर्वात महत्त्वपूर्ण नवीन विद्यार्थ्यांसाठी जी मेंटरशिप आहे ती या प्रोग्राम अंतर्गत आम्ही त्यांना प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे त्यांना डेली टार्गेट, डेली प्लॅनिंग दिलं जाईल आणि त्याच्या अंतर्गत वीकली बेसिसवर त्यांचं इव्हॅल्युएशन तिथं करून घेणार आहे. तर हा कोर्स विद्यार्थी मित्रांनो मी परत सांगतोय 29,999 मध्ये आहे आणि अर्ली बर्ड ऑफर म्हणून आम्ही 10% डिस्काउंट देतोय. म्हणजे हीच बॅच 26,999 मध्ये तुम्ही तिथं अवेल करू शकता. पण लगेच तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि या 2 पैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेले आहे. अगेन तुम्हाला हे सगळे कोर्सेस जर तुम्हाला अनालाइज करायचं असेल किंवा हे जॉईन करायचे असतात तर सरळ तुम्ही मोबाईल फोन उचला आणि एओनएसची जी ऍप आहे ती तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून देखील ऍप डाउनलोड करू शकता. आमचं ऑफलाईन सेंटर पुणे किंवा नागपूरला विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर अगेन ऍड्रेसेस जे आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे. तर अशा पद्धतीनं बघा हा पूर्ण जो मेंटरशिपचा प्रोग्राम आहे विद्यार्थी मित्रांनो हा 2027च्या अनुषंगाने मी स्वतः डिझाईन केलेला आहे. आणि यामध्ये प्रमुख उद्देश कोण आहे, प्रमुख टार्गेट कोण आहे, ज्या विद्यार्थ्यांनी किमान 1 किंवा 2 अटेम्प्ट दिले किंवा त्याच्यापेक्षा जास्त अटेम्प्ट ऑलरेडी एमपीएससी राज्यसेवेचे दिले आहेत पण त्यांचं सिलेक्शन होत नाहीये, अशा विद्यार्थ्यांसाठीच आम्ही हा प्रोग्राम लॉन्च केलेला आहे की जेणेकरून कंप्लीट तुमचं तिथं सिलेबस कंप्लीट होऊन तुमचा पोस्ट तुमच्या हातात असली पाहिजे अशा प्रकारचा हा पूर्ण मेंटरशिपचा प्रोग्राम आहे. या प्रोग्रामला जर तुम्हाला जॉईन करायचे असेल तर लवकरात लवकर करा, कारण फक्त 50 पोरं घेणार आहे आणि प्राइस किती आहे तर 26,999 प्राइस सरसकट सगळ्यांसाठी आहे. ठीक आहे, या संदर्भात तुम्हाला माहिती हवी असेल तर 8806242059 वर कॉल करा किंवा तुम्हाला ही पीडीएफ जरी हवी असेल प्लॅनिंगची यासाठी देखील तुम्ही मला डायरेक्टली या नंबरवर कॉल करू शकता. तर या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि निश्चितच एमपीएससी राज्यसेवा 2027 ची मेंटरशिप बॅच जॉईन कराच. कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला पद काढायचंच असेल तर त्याची खात्री मी या प्रोग्राम अंतर्गत मी स्वतः तुम्हाला देणार. धन्यवाद विद्यार्थी मित्र.